छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण इथे राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 विरोधात सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी योजना दिशाभूल करणारी आणि फसवी असल्याचा आरोप करत आंदोलकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करून निषेध व्यक्त करण्यात आलाय। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की शासनाने विविध अटी आणि मर्यादा लादल्यामुळे मोठ्या संख्येने पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत आहेत। सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही भेदभावाशिवाय संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच योजनेतील जाचक आणि अन्यायकारक अटी तात्काळ रद्द करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। करू म्हणून सत्तेत आले आणि ही कर्जमाफी करण्यासाठी त्यांना 4 वर्ष लागले। 4 वर्ष कर्जमाफीचा अभ्यास करणारं सरकार माझ्या आयुष्यामध्ये नव्हे तर या जनतेच्या आयुष्यातील पहिलं असेल। आणि 4 वर्ष अभ्यास करून एकही शेतकरी त्या कर्जमाफीत न बसन अशी व्यवस्था या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे, या भाजप सरकारने केलेली आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या हातावर तुरी देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। आजपर्यंत एकही मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, ऊसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, ज्वारीला भाव नाही, तरी सुद्धा शेतकरी अडचणीत येऊन